चालला होता ना तू तुझ्या सासऱ्याच्या गावाले, मग कोण बसला? तुझ्या सुनीचं होईन तवाच नाही, तिचीच तर वाट पाहत बसलो इथं. मग म्हणते नेत नाही म्हणते. सांग आता मी वावराचे कामधंदे टाकून म्हटलं इथं बसलोय म्हटलं तिच्यासाठी. मग काय म्हणतो तू का तिला नेत नाही कुठं? सांग आता कसं नेऊ मी. मला म्हणे येतो म्हणे मी तयारी करून. आणि किती वेळ झाला मी इथं येऊन बसलो, तर अजून पत्ता नाही तिचा तयारी व्हायचा. मग अशानं काय करून मग मी उठून वावरात चाललो जाईल. मग म्हणून पाय म्हणून ऐकत नाही म्हणून माणूस. हा, आता जात होतो दिवसभरात येऊन जात होतो. बरं काय तयारी करते बोले हेच नाही समजत तिचं. थांब ना जरा, असं काय गडबड करतं? हा, अजून काता ना ते, अजून घरात भांडणं झगडे करता काय? सारख्यानं शांततेनं जा दोघे जण आणि येऊन जा तिकून. कायले फालतूचे करता? तिला आदतच आहे आई. नाही काही केलं तरी ती भांडण करते. केलं तरी तिच्या मला वाटतं तिच्या रक्तातच भांडण आहे. तिची माई तशीच आहे. माईसारखीच आहे हे. बाप नाही बरं, बाप नाही, 3-3 भाऊ आहे तिला ते नाही. पण हे तशीच आहे, हे मायवाणी आहे. बरं हिची माई एवढी नाही आहे आई. हा, समजवलं तर समजून घेते. पण हे कोणी बिनडोकच आहे. मला तर वाटते काय माहिती हे शिकली कमी म्हणून आहे काय असं तर. नाही रे, असं थोडी. आता आम्ही शिकलो कमी. कमी म्हणजे नाही शिकल्यासारखंच शिकलो. 7वा-8वा वर्ग शिकलो. आता 7वा-8वा वर्ग म्हणजे काय लय शिक्षण झालं काय? ते तरी 10वा वर्ग शिकली आहे. हा, आता काय करो बाबा, अशी हाय तर असते एखादा माणूस किती काही शिकन कनी, तर त्याचं डोकं तसंच राहते बाबू. याला राहू दे बाबूले घरी. कारण का याच्या यानं तरी ते लवकर येईल. नाही तर ते गेली का सप्पा येत नाही 8-15 दिवस. आई, तू त्याला घरी ठेवशील कोणी? तो राहते चांगला, तिला माहित आहे का आईजवळ राहते म्हणून. तर ते म्हटलं त्याची चिंताच नाही करत. ते राहूनच जाते तिथं गेली का. हो, पण मी तिला आज आणतोच वापस. कोणी घालतीत वापस चल म्हणून. भेट झाली ना, चल आता. कारण का आता या दिवसाचं तुला यायला लागते, कधी कधी वावरात यायला लागते, काही यायला लागते. तिला काय आहे? हा, मस्त काय म्हणते जाऊन बसते तिथं. आणि भाऊजी आहे काता होत्या हिच्यावर. हिचा का लाड करते का तिथं? हे कोणाला सरकोनी पाहात. सगळे सोबत भांडणं करते. तिच्या घरी तर असं वाटत नाही कोणाला काही आली पाहिजे म्हणून. चला बा, चालून राहिले ना. चालासाठीच बसलोय मी इथं. पायात जोडे गिडे घालून बसलोय म्हटलं. तूच वाट पाहून राहिलो किती वेळचं. आता तर माझं मन झालं का वावरात चाललंच जाऊ. पण म्हटलं अजून म्हटलं फालतू येऊन. मामाची तब्येत नाही चांगली म्हणून होय. दुसऱ्या कोणा कामी चाललो असतो ना, तर म्हटलं मी चाललोच गेलो असतो वावरात. आता थांबलो नाही असतो घरी. काऊन चालले गेले असते? म्हणजे काय 10 मिनिटं नाही काय तयारी करायला? 10 मिनिटं? माय मावले 10 मिनिटं झाले काय? 1 घंटा झाला तू गेली घरात तेव्हापासून. काय करून आणि काय नाही. बरं साडी तर तेच आहे तुले. असंही नाही का दुसरी घातली का काही. मग काय करतो एवढा वेळ अंदर? काय घुसूड 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 करत राहतं. जाणं आहे आणि येणं आहे तर सटकन निघाव माणसानं, पटकन याव तिकून. जाणार नाही नाही म्हणजे म्हणे मी थांबन ना तिथं. तुम्ही सांगा मला, माझ्या बाबाची तब्येत खराब आहे, माझ्या बाबाला एवढा हार्ट अटॅक येऊन गेला आणि मी तिथून वापस येऊन जाऊ काय? आणि कमी जास्त झालं म्हणजे मग? अरे बा, चांगली आहे तू बाबाची तब्येत आता. आता आपल्याला कसं आहे पाहायला जा लागते बा, फॉर्मॅलिटी म्हणून जा लागते. अन बरं मी तुला नेऊन राहिलो ना. तू काय म्हणे आपण जाऊ आणि पाहून येऊ म्हणे. मग आता काय होई बघतातच मी राहीन म्हणून तिथं. राहूनही काय करशील तिथं? तिथंच कोण आहे करायले? हा, तू त्या वहिनी 2-2 प्रेग्नेंट आहे. ती एकटीवरच भार येऊन गेला सगळा. तू या इथं काही करतच नाही, हातपाय हलवतच नाही. मग मग कोण आहे तिथं करणार? तू करशील का तिथं जाऊन कामं? मी कायले करू? मी तर लाडाची आहे. एकटीच आहे म्हटलं मी, एकुलती एक. मला माझ्या घरी कामच नाही करायला लागत. इथं तरी म्हटलं ढोरासारखं काम करायला लागते मला. हसून व्हायचं. तिथं पोरगी आहे ना, मी लाडाची आहे म्हटलं, मी तिथं एकही काम नाही करायला लागत मला. कायले बोलायला लावतो बा छाया आता? एवढी लाडाची आहे म्हणतं. आणि काय दिलं मग तुझ्या माईनं तुला अधिक महिन्याच्या वेळेस? हा, आम्ही तरी आमच्या पोरीले आमच्या पोरीनं दिलं बरोबर. तांब्याचं नाही, चांदीचं झालं, सोन्याचं झालं तर तांब्याचं दिलं, कपडे लत्ते दिले. त्या माईनं तर काहीच नाही दिलं हो तुले. तू तर तिकडून हात हलवतच आली खाली. मग आता बाई, त्यावेळेस माझ्या घरी एकही भाऊजाई नव्हती म्हटलं. त्या सगळ्या त्याच्या आईच्या घरी गेल्या होत्या अधिक महिन्यासाठी. आणि तुम्ही सांगा मला, मग आनंद कोण माझ्यासाठी? काही आणाले नाही आले, काही ना काही तर पाहिजे, कोण ना कोणी घरात तर पाहिजे ना. ते भाऊ बी गेले होते काय तिघशी तिघही? नाही, माझे भाऊ नाही गेले होते. मग तू सांग मला, मी तर याच्यासोबत जाऊन आणलं ना पोरीसाठी. मग तू आई बी जाऊन आणू शकत होती ना गाडीवर. गाड्या आहे तुझ्या घरी, भाऊ आहे 3-3. आणि मला तरी एकच पोरग आहे. तिथं तर 3-3 पोर आहे. याले नाही त्याले म्हणू शकते. बरं पैसेवाले आहे सारेच. बाबू चल रे, 1000-2000 असं काही घेऊन घेऊ बाईसाठी म्हणून. पण काहीच नाही घेतलं तुझ्या माईनं. कमाल समजाव तुझ्या मायची. खाली हात पाठवून दिली पोरगी. अबाई, मला तर जाऊ नाही वाटत तिच्या मायच्या घरी. तुला सांगतो, हे गेली म्हणजे ना, असं म्हणजे हिला विचारतही नाही म्हटलं कोणी. हा काही या का काही हिच्या भाऊजा तर बिलकुल विचारत नाही. पहिले विचारे आई, पहिले चांगलं चाही इले. हे कोणी गेली का भांडणच करते तिथंही. तिथंही चांगली नाही राहत. बरं भाऊजाईसोबत तर करतेच करते, माझ्यासोबतही पटत नाही हिचं. इकडून मोठ्या यानं जाते आणि तिकडून कधीच चांगल्या येणं नाही येत म्हटलं ही. हो, म्हणूनच दिलं नाही तिले. अधिक महिन्याचं पैसे नाही दिलं ना. देत होती माझी वेली आई. पण मॅच म्हटलं राहू दे म्हटलं, आई म्हटलं कोणी आणणार नाही म्हटलं तुझ्या घरी, तर राहू दे म्हटलं, काही नको देऊ म्हटलं. बापा, जवायला ड्रेस घ्यायला लागते हेही तर नाही समजलं तू आईले. पैसे तर देते निदान का हे घ्या बा, 1000 देते, 2000 देते. त्याच्या म्हणजे जे त्याला वाटत होते 500च देते. पण म्हणत तर होते का हे घ्या बा म्हणून. एकुलता एक असतं जाऊ, हे 10-5 आहेच नाही. तर याला दिलं तर थो म्हणून, त्याला दिलं थो म्हणून. आणि बरं पैसेवाले अजून. असं नाही का तुझ्या आईजवळ पापाजवळ पैसे नसते म्हणून.
पण म्हटलं काय तर हे घ्या, घेऊन घ्यायचा एखादा ड्रेस. तुला दिले काय साडीले? बरं तुले सोड, मला सोड, लेकराला दिले काय 500 रुपये? तर घे जा बा. अरे हलकट समजते, हलकट आपल्याला फकीर समजते, गरीब. त्यानं दिली पोरगी, पण ते आपल्याला समजत नाही म्हटलं काही. काहीचे काही नका बोलत जाऊ तुम्ही, फालतूचं बोलत राहता. मी बी हिस्सा मागन ना म्हटलं. आपल्याला हिस्सा पिशाची गरज नाही उभी त्याच्या. हा तिथे जाऊन तमाशे करतो नको हिश्शासाठी. हा ह्या हक्क असते पोरीचा, हक्क असते, अधिकार असते. हे मागू शकते पोरगी, साडी कपडा लत्ता हक्कानं काही मागू शकते. पण हिस्सानी मागा पोरी बाईनं. हे असे तमाशे करजो नको, नाही तर उद्या चालून ना ते लोक म्हणा त्याच्या सासू सासऱ्यानंच म्हटलं असं म्हणून, तिच्या नवऱ्यानंच म्हटलं असं म्हणून हिस्सा माग म्हणून. काही मी माझ्यासाठी नाही मागन काय, मी का तुमच्यासाठी मागून राहिली काय? ते तुला काय करत आहे तू पाहत बस. मला त्याच्यात गोमाटजो नको. मला त्यानं फोनही नाही केला पाहिजे, बोलावलं नाही पाहिजे का याच्यासाठी या का त्याच्यासाठी या म्हणून. हा बाकी गोष्टीसाठी जाईन मी, पण हिश्श्याची जर गोष्ट आली तर मी येणार नाही. मला पाहिजे नाही म्हणून तुमची बहीण पात बसा आणि तुम्ही पहा. आता उठ ना, चल ना, इथंच बसले राहा. चाल ना, तर पोराला नाही घेत काय का बस एकटीच निघतं? तुला आठवते काही पोरगीर आहे म्हणून आपल्याला? आता आईच तर म्हणे त्याला पैन म्हणे, मी म्हणे तुम्ही जा म्हणे. हा तर आई म्हणे ना का त्याला पैन म्हणून, पण कधी पैन म्हणे? दिवसभरात जात असन ना येत असन तर तू तर राहतो म्हणतो. मग आईजवळ राहीन काय तो? आईजवळ 8 दिवस राहते. असं म्हणजे तू 8 दिवस राहशील मग तिथं आता? नाही ना, 8 दिवस कायले राहतो मी, 1-2 दिवस राहील. मग तुम्हाला फोन करून देईन या म्हणून घ्यासाठी. ठीक आहे, चल. 2 दिवसासाठी चालली तर याला घेऊन जाय. माया मागं राहते अवकात. मला कधी मजूर सांगितला काही सांगितला तर वावरात जा लागते. अजून ते सासरे म्हणून लेकरासाठी अडून बसतं काय म्हणून घरी. बरं घेऊन जातो ना त्याला सोबत. हो घेऊन जाय, लढते मग तो राहत नाही. त्याला काय वावरात नेऊ काय आता पाण्या पावसाची. घ्या ना हो त्याला. तू घे ना, मी काय त्याला वागवतच बसू काय? हा मायचं काम असतं लेकराला घेणं. हा मायचं काम असते, मी एकटीनंच पैदा केलं त्याला, एकटीच होय ना ते, तर माहीच काय माय सारं. हा फक्त काही मनाच्या वेळेस म्हणलं फक्त तुम्ही माय पोरग म्हणून. मजाक करून राहिलो, घेतो ना. बघू प्रज्वल, चल ना. चला मामाच्या गावाला नाही चालत काय? चाल निघ ना आता बाहेर. आई येतो काय पाहिजे? ते दूध गरम करून ठेवलंय मी गॅसवर, ते फक्त उचलून फ्रीज मध्ये ठेवून देता तुम्ही आता. हा जाय, फक्त लवकर ये वापस, कारण का कशी आहे तब्येत काय आहे तर मग आम्ही जाईन जरासं पाहिले, दोघं जण येऊ मग पाहून. आता काय गरज आहे याई? आम्ही चाललो ना पाहासाठी, अजून तुम्ही गेलेच पाहिजे काय? नाही रे बाबू, जा लागते. येईन उलवाई ना आम्ही किती झालं तरी. हा काय म्हणतील ते लोक, म्हणून काय म्हणून आले नाही म्हणून जराशे पाहिले. एवढी तब्येत झाली तरी येऊन जाईल ना आम्ही पाहिले. हा माझ्या बहिणीचे आई बाबा आले होते म्हणते बा काल का परवाच्या दिवशी. पाहिजे आई काही आले का ते असं असते म्हणून पाय म्हणून सुनीचे मायबाप येऊन गेले म्हणून, आणि पोराचे मायबाप नाही आले म्हणून जवळचे असं म्हणून ते. बरं चालले दादा मग. हे हिची काही गॅरंटी नाही आहे, पण मी आलो म्हणजे मी वावरात थांबन, मी करून इकडचं काम. तुम्ही दोघं जण येऊन जा जराशी जाऊन. हो हो चाललो जाईल. पुष्पाबाई, अ पुष्पाबाई, काय म्हणता सुमनबाई, तुम्ही तर आल्याच नाही 2-4 दिवस झाले तर. अहो मला तापतापच होता हो 2-4 दिवस, तर आलीच नाही मी. मच्छा पोट्ट्याला म्हटलं जरासं दवाखान्यात घेऊन चाल रे म्हटलं, तर त्याला पेण्यातून फुरसत नाही तवा ना बाई. तर 2 गोळ्या होत्या बाई घरी घेऊन घेतल्या, आणि कशी तरी उठली आता, करायला लागली कामं. मग म्हणे आई भूक लागली ना, करणं स्वयंपाक. म्हटलं काय स्वयंपाक करू रे म्हटलं, तुले म्हटलं जराशी फिकर नाही म्हटलं मायची, दवाखान्यात चाल करू म्हणून राहिली तुले, तर नाही म्हणून राहिला म्हटलं. हा नेऊन नाही राहिला 3 दिवसापासून बिमार आहे तर, अन खायच्या वेळेस बरोबर म्हणून राहिला म्हटलं आई स्वयंपाक करणं म्हणून, जाय नाही करत म्हटलं. मग बुलीशी खिचडी मांडली बाई, घेतली खाऊन, खाल्ली आणि आली बाई इकडे. म्हटलं चल जराशी जातो पुष्पाबाईच्या घराकडे, तेवढंच मन गमन म्हटलं मायवालं. बस ना हो, बस ना. भाऊ गेले का हो पुष्पाबाई ड्युटीवर? हो गेले ना, ते किती दिवस झाले घरी घरी होते बाई. या पोरीच्या आहे ना, हा ह्या पोट्टीचा काही आता पता नाही लागला कुठं, तर ते घरीच होते आतापर्यंत. आणि पाय आता गेले म्हटलं आज एवढ्या दिवसाच्या बाद. मन नाही लागून राहिलं होतं त्याचं. पण मग त्याचा एक सोबती आला त्या दिवशी, म्हणे काय म्हणे तुम्ही शामराव भाऊ म्हणे, लेकरीसाठी म्हणे आपण आपलं हे जीवाचं नुकसान करावं काय म्हणे, म्हणून मग गेले बाई ते आज. माणसाला बेकार वाटते ना हो पुष्पाबाई, एवढं मोठं नाव कमावलं आपण, अन लेकराईनं उलिशासाठीच गमावून टाकलं बा. मग कोणाला बेकार वाटते ना. हा नाव काय गाव काय, लोक नाव ठेवते बापा मास्तर होईना एवढा मोठा, अन काय म्हणते तर स्वतःचे लेकर ऐकत नाही आले स्वतः. काय करता आता, मोठं खराब नशीब निघालं बाबा आपलं, हे लेकराच्या बाबतीत तर लयच खराब नशीब निघालं. हो बाई, आता तुमचे असे निघाले, माहिती ते एकच पोट्टा आहे मले, पोरगी तर तिच्या घरी नांदून राहिली, पण पोट्टच खराब निघालं माहितचं. मी म्हटलं भाई आता पोराच्या यानं असं झालं म्हटलं, निदान आता पोरगी तरी म्हटलं चांगली राहील म्हटलं. हा पोरीच्या घरी झाले आले जागा राहील म्हटलं जराशी, तर तोंड उज्जय होईल म्हटलं. तर कायचं माय तोंड उज्जय तर नाही झालं, पण तोंड कायच करून टाकलं पोरीनं. माना लागून बापा सरला पैसे लेकरले. हो काय दिलं ते ना, काय नाही लेकरले, एकही लेकरू बेकार नाही निघालं त्याचं. हा 4 पैकी 4तले 4ही चांगले निघाले बिचारे हो. पोरगी तिच्या घरी नांदून राहिली, हा पोरगी होती जराशी,
पण त्यानं वयात आल्याबरोबर लग्नच करून टाकलं तिचं. जास्त ठेवलंच नाही तिले. पाहिला तिचं आडवानं. त्याला माहित होतं असं होणार आहे म्हणून. तर त्यानं सटकन पोरीचं लग्न करून टाकलं. आणि इकून तिकून पोट्टे होते, तर पोट्टे नोकरीवरही लवकरच लागले त्याचे. आणि लग्नही बातच केले बिचारे त्यानं. तिच्या घरात अंधार आहे. काहून त्यानं सुमितनं केलं नाही का त्याच्या मनानं लग्न? होता कुठं तो एवढे दिवस इथं? आता पोरगं होय, शेवटी आता घेऊन घेतलं घरात, दबलं ते. नाही तर सुनीचं नाही का पाहिलं? सून कोणासोबत जाय बापा आणि काय? किती दिवस गेली तर आलीच नाही. राहिलं होतं पोरगं एकटंच. आता डबलही तसंच झालं होतं. मग त्याच्याही घरात अंधार आहे, पण ते लोक दाखवत नाही. आणि आता सारखी सुद्धा होऊन जाते. काय बरं, आणली बायको घरातही ठेवली, मस्त राहूनही राहिले. असं काय माहिती यायचं आपल्या म्हणे काय? आपण तर पहिले आपल्या घरातला कल्ला का रस्त्यावर नेतो. अहो आपले लेकरच काढते रस्त्यावर. त्याच्या लेकरानं बरोबर घराघरात ठेवलं. हा, आता माया पोट्ट्यानं दारू पिते, तर साऱ्या रस्त्यावर काढला तमाशा. रस्त्यावर बोंबलते पडते. तुमच्या इच्छा आहे, तुमच्या इच्छा घेऊन चाललंच गेलं सुनीले. पोट्टी आहे तर पोट्टी पळूनच गेली. दिसूनच राहिलं लोकले. पण तुम्हाला सांगतो पुष्पाबाई, अजूनही म्हणता येत नाही का माझी पोरगी पळून गेली म्हणून. तर तुम्हाला वाटत नाही का व का आपली पोरगी गेली एवढे दिवस झाले, तर पोलीस स्टेशनमध्ये जाव जरासं रिपोर्ट करावं म्हणून? असं नाही वाटत काय? काहून का काय झालं काय नाही? खरंच कोणासोबत गेली नाही गेली, काही आता नाही पता नाही, काहीच तर नाही. काही झालं असं पोरीले. आता काय करू बाई म्हटलं. पण मैचा माणूस म्हणते मी जात नाही म्हणते पोलीस स्टेशन मध्ये. हा, जेवढी राहिली सुईली आहे म्हणते ते घालवतं काय म्हणते बाई आता. हा, दूर दूरच्या लोकांना माहित नाही म्हणते, तर पोलीस स्टेशन मध्ये गेलो तर ते माहित होऊन जाईल म्हणते त्याला. हो, आता त्याचंही तर बरोबर आहे गड्या. आपणच काय म्हणावं आता. आता ह्या बसल्याच राहते, यायला काही कामधंदे नसतेच. कधी पहा तुम्ही ह्या दरवाजातच दिसते बसल्या दोघी जणी. बाबाला पाहायला आली वाटते छाया नाही? हा काकू, बाबाला पाहायला आली ना. माझ्या बाबाची तब्येत नाही होती ना चांगली. आम्ही आलो बाई पाहून, त्या दिवशीच आलो. ज्या दिवशी दवाखान्यात नेलं होतं का नाही, तर दवाखान्यातच गेलो होतो पाहायसाठी. मग तिथूनच आलो आणि घरी आलो. घरून मग तुमच्या घरी अजून गेलो बाई, पाहिली तब्येत गिब्येत बाबाची, आणि मग आलो घरी इकडे. असं कशी आहे काकू मग माझ्या बाबाची तब्येत आता? आता त्या दिवशी दवाखान्यात होती बाई जास्त. आता घरी आल्यावर काय सांगावं आता. त्या दिवशी आम्ही त्याच दिवशी पाहिलं घरी आल्यावरच. आणि आता नाही माहित दुसऱ्या दिवसपासून मग आम्ही काही गेलो नाही तिकडे. हो, मी जातो जातो करून राहिली बाई. माझी तब्येत नव्हती चांगली, तर आजच घराच्या बाहेर निघाली मी 4-5 दिवसाच्या नंतर. आता माहितच पडते काकू कशी आहे काय आहे तर. जातो ना आता. बसा मग तुम्ही. हो बाई, बसतो आम्ही. जाय तू. साहेब हेच आहे घर. काय बाई बरं भेटलं बाई. पाय बरं सारला बाईला, जवळ बी चांगला भेटून गेला. हा, मस्त जवळ भेटला. आणि पाय पोरगी कशी सुखी आहे आता. अशी माई पोरगी राहिली असते. हा, पण माझ्या पोरीच्या अंगात ढंगरेच नाही चांगले. होते हो, सारं किस्मत न होते. जे व्हायचं आहे ते होतेच. जे व्हायचं राहीन का नाही ते बरोबर होईल. आणि पता लागणच तुमच्या पोरीचा आज नाही होता. कशा ना कशा मार्गाने तर लागणच लागन. टीना नावाची पोरगी इथंच राहते काय? पोलीस काय झालं बाबा? काय झालं टीना टीना नावच्या पोरीचं? काय झालं तिले? तुम्ही कोण आहे? मी टीनाची आई होय बाबा. काऊन साहेब काय झालं? अच्छा, वडील कुठे आहे तिचे? वडील ड्युटीवर गेले ते मगानीच गेले. काऊन काय काय म्हणत होते तुम्ही? कायची ड्युटी करते? हेडमास्तर आहे शाळेवर, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेवर. असं हा, तुमची पोरगी टीना होय मग नाही? हो साहेब, टीना होय. कुठे आहे पण तुमची पोरगी कुठे आहे मग आता? आवाज द्या बरं तिले. टीना साहेब 8 दिवस झाले माझी पोरगी घरीच नाही आहे. हा, आम्ही रिपोर्ट लिहायला येत होतो, पण तिचे बाबा नाही म्हणे, म्हणून आम्ही आलो नाही. नाही तर आम्ही येत होतो. ते 8 दिवस झाले घरीच नाही आहे. वा रे वा, कमाल आहे तुमची. 8 दिवसापासून पोरगी गायब आहे आणि तुम्ही पोलीस कंप्लेंट करायला नाही आल्या? म्हणजे तुम्हाला चिंता नाही का पोरीची? तर तुम्ही काही केलं पोरीसोबत? नाही बाबासाहेब, आम्ही काय करावं बाबा. आमची एकुलती एक पोरगी आहे, आम्ही काय करावं. आम्ही तर काय म्हणते तर लाडानं वागवली पोरगी. पोरगी अचानकच त्या दिवशी घरातून गायब झाली. पुण्याला राहत होती, ते जॉब करत होती. आता आम्हाला असं वाटलं नाही तिला इथं गमलं असं तर तिथं गेली असं, म्हणून आम्ही एवढा लोड नाही घेतला. अच्छा, तुमची पोरगी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला आली होती का? आई वडील त्रास देते म्हणून. आई वडील त्रास देते बा, अन लग्न करून नाही देऊन राहिले. तिथे ज्या पोरासोबत करायचं आहे त्याच्यासोबत, अशी कंप्लेंट आली तुमच्या पोरीची. काय जमाना आला बाबा. हा, पोरगी बापाविषयी मायाविषयी कंप्लेंट करून राहिली. लस बेकार निघाली हो काकू तुमची पोरगी तर. हो, आता हे बोलायचा टाइम आहे का या? तू जाण होते बाबाला पाहायला चालली होती ना? थांबा ना हो काकू, हे पाहिजे नाही काय मी काय झालं काही नाही म्हणून. कहून ह्या काकूची पोरगी गायब झाली काय? हो, 8 दिवस झाले. असं दुसऱ्याची गोष्ट असते तर बातच बॉम्ब केली असते काकून आता कावर. आता बाई दुसऱ्याची असो का तिसऱ्याची असो, जी गोष्ट घरात झाली आता ते बॉम्ब तर काही होत नसते, काय लपत असते काय गोष्ट कोणती? नाही लपतच नाही ना, म्हणून तर लपली नाही. म्हणून तर आले ना ते पोलीस घरापर्यंत. तुम्ही या पोलीस स्टेशनला, तुमच्या इच्छा साहेबाला घेऊन या आताच. अर्ध्या घंट्यात या तुम्ही, आणि तिथं काय बोलायचं आहे तिथं बोला. आम्ही तिला बोलवतो. म्हणजे ती आली होती तुमच्या इथे आहे ना? आहे मग माझी पोरगी कुठेतरी इथंच आहे मग जवळपास. तेवढं काही आम्हाला माहित नाही. फक्त ती पोरगी आली होती. आली म्हणे मला लग्न करायचं आहे म्हणे, म्हणजे ज्या पोरासोबत करायचं आहे
त्या पोरासोबत माझ्या आई वडिलांना करून द्यावं म्हणे. हा नाही तर मी माझ्या जीवाचं काही करण म्हणे. अशी म्हणे बात येते. ती कंप्लेंट करून गेली. माझे बाबा बोलते म्हणे घरी, आई बोलते म्हणे, आणि म्हणते म्हणे का करून देत नाही, असं नाही तसं नाही, भलतेच पोरं दाखवायला आणते म्हणे, म्हणून मी म्हणे घरातून गायब झाली म्हणे. अशी म्हणून राहिली ती पोरगी. असं काय? मग तिच्यासोबत पोरगा आहे काय कोणी? एकटीच आली होती ते. पोरगं नव्हतं तिच्यासोबत कोणी. हा बरं ठीक आहे ठीक आहे, येतो ना आम्ही. पण साहेब आता आम्हाला काय बाबा वाटतं त्याच्यात, आमच्या पोरीच्या याच्यात ना काही घेणं देणं नाही आहे. तुमचं नसन घेणं देणं, पण पोरीनं कंप्लेंट केली आहे ना. कंप्लेंट केल्यावर जाच लागते तिथपर्यंत. आमचं विचारपूस करणं, घरापर्यंत जाणं येणं हे आमचं कामच आहे. फॉर्मॅलिटीसाठी आम्हाला हे विचारच लागते. पण बाकीचं आता तुम्हाला करायला लागते, काय करायचं आहे तर तुम्ही या थोडंसे बोलून चालून घ्या. काही तिथं काही म्हणणं नाही आहे. फक्त या लागते थोडंसं थांबायचं, बोलचाल करायची, काय पडते काही नाही तुम्हाला तर, आणि मग त्याच्यानंतर निघून या. बरं साहेब येतो आम्ही. तरी एखादा घंटा लागल, कारण आता हे शाळेवर गेले आहे. तिथे त्याला फोन करावा लागल, नाही तर कोणाला पाठवा लागल. नेटवर्क नाही राहत तिथे एकटं. आणि फोन लागला तर बरं, मग ते घरी येतील. मग मी त्याला गोष्ट सांगन, मग येऊ बाबा आम्ही. यायलाच तर 15-20 मिनिट लागते. ठीक आहे या. लवकर येण्याचा प्रयत्न करा फक्त. हो साहेब येतो आम्ही येतो. माय साहेब, लोक तर सभ्य दिसते हो. पोरगी थोडीशी चालाक दिसते. बापा मास्तर आहे म्हटल्यावर सभ्यच राहणार आहे. हा ते दुसऱ्याला शिकवते, लेकरं घडवते, आणि ते काही असे राहणार आहे काय. पण काय करावं, कलियुग होय ना. हा मास्तरचे लेकरं तरी सारखे सुद्धा निघते काय आजकाल. आजकाल कोणाचेच लेकरं सारखी नाही आहे. ना मास्तरचे, ना डॉक्टरचे, ना आपले कोणाचेच नाही आहे बाबा. काकू लयच बेकार निघाली होय येतं टीना. हा वाटे नाही अशी करून म्हणून. तिचं कणी काकू तुम्ही पहिलेच लग्न करून टाकायला पाहिजे होतं. तिला तुम्ही तिकडे पाठवून दिलं कणी, पाठवायलाच नव्हतं पाहिजे. लयच हिंमत वाढली तिच्यात. काय करतं बाई आता, हुशार होती चांगली म्हटलं. चांगले पर्सेंट कमावून राहिली आणि सारं केलं. म्हटलं आज नाही उद्या नोकरी लागन, स्वतःच्या पायावर उभी होईन म्हटलं. नाही तर मग नवरे बोलते ना, काय केलं त्या नसन तसं. स्वतःचा पैसा राहिला, स्वतःच्या पायावर उभी राहिली तर एवढं टेन्शन नाही राहत. आपण हे प्रयत्न करतो का बा आपली पोरगी स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. पण पोरीला अशी शेण खायची आदत असली तर काय करन. हा जातेच शेवटी ते. ज्याचं तिथं हे असलं, जिथं जायचं असलं तिथं बरोबर जातात मग त्या. ना बाई, मायबापाचा जरासा विचार नाही का, काही नाही. काय पोट्टी होय हरामी वानाची. तिथं गेले पोलीस स्टेशनमध्ये, बापाले आणि मायले फसवाले. अशा पोरीचे तर गच्चीत दाबून द्यायला पाहिजे बापा. जाऊ द्या काकू, म्हणणं लय सोपं असते दुसऱ्याच्या लेकरासाठी. आपल्या लेकराचं कोणी नाही करत काही. हा दुसऱ्याच्या लेकराला बोलणं लय सोपं आहे. आजकाल म्हटलं लोक कोणाच्या पोरीनं काही केलं तर बातच म्हणते. बापा मारून टाकायला पाहिजे होती, तिला येऊन द्यायला पाहिजे होतं. जेव्हा स्वतःवर बितते, स्वतःचं लेकरू काही करते, तेव्हा बरोबर मायबाप मग सगळं करते त्याच्यासाठी. माई पोरगी माझ्या जवळ म्हणते, मग सारच म्हणते. असं काम आहे. त्याच्यापेक्षा आपापल्या लेकरावर लक्ष द्या. जास्त काही आहे नाही आता. 1 न 2 आहे सगळे. काय करते त्याच्यासोबत हे करून. हो बाई जातो ना आता, पाहतो बाबा त्या काकाजीला फोन करतो ना. जातो आता जराशी. हा काकू जा. चला ना आपण आता. तू उभी राहिली आता इथं बोलत. हा किती वेळ होऊन गेला इथं बोलता बोलता. तू सांग मला गावालाही वापस जाणं आहे म्हटलं तुला सोडून. किती वेळ थांबू मी इथं. अहो तर पाहून घ्या, अर्धा 1 घंटा थांबा. नाश्ता पाणी चहा घ्या आणि चालले जा मग. हा चल. मी करतो बाई सुमनबाई तयारी. यायला फोन करतो पहिले, आणि फोन करून बोलावून घेतो त्याला, आणि जातो जराशी तिथं. काय म्हणते काय नाही तर पाहतो आता. हो बाई पहा, नाही तर एखादं पोरगा आणलं असं तिनं तिकडून पकडून, आणि म्हणत असं त्याच्यासोबत लग्न करून पाहिजे. आणि पोलीस यायला काय व ते तर लग्नच देते लग्न. त्याला काय करायला लागते मायबापाचं. हा मायबाप मरे ना उद्या, त्याला काही फिकर नाही. पोरीची फिकर करते ते, आणि त्यालाच प्रोटेक्शन देते. सांग म्हातारे मायबाप काय मारणार आहे त्या पोरीले. पण तरी नाही, पोरी तिथं जाते विचारपूस करायला, आणि मग लागन तर येल पाडते. मायबापाला पोलीस स्टेशन दाखवून देते पहिले. जाऊ दे बाई, आता काय करायचं काय नाही, आता काही समजून नाही राहिलं. हे आले म्हणजे माहीत पडन आता. माणूसही आपल्यालाच बोलते हो, तू याच्यानं झालं ना, असं झालं तसं झालं. हा आपल्यालाच म्हणते तूच मरून जाय, तूच आटून जाय, आणि असं आणि तसं. तरी तर मला माझ्या घरचा माणूस काही एवढा बोलत नाही, पण तरी म्हणतेच काय पहिले पाहिलं नाही, सांभाळलं नाही, करून टाका लागत होतं असं तसं. आता सल्ला देणारे 10 भेटते बाई. हा सल्ला द्यायच्या वेळेस तर कोणी म्हणते तिथं पाठवून दे, कोणी म्हणते इथं पाठवून दे, कोणी म्हणते शिकू दे, कोणी म्हणते पायावर उभं होऊ दे, कोणी म्हणते लग्न करून टाक. हा आपल्याला विचार पडते म्हटलं एवढ्यापैकी करावं तर करावं काय. आणि काही केलं तरी दुसऱ्याच्या बोला राहतेच. त्याच्यापेक्षा जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. ते जर म्हणून का लग्न करून द्या तर करून टाकतं तिचं लग्न. काय करता तुम्हीच सांगा, काय करा तिचं घरात ठेवून लोणचं टाकन काय. तिचा बाप काही लग्न लावून देत नाही. त्या केलं म्हणून तर तू जशी होती तशी राह तिथं आता, आणि कर म्हणून आता मेहनत करायची आहे का काय करायचं आहे तर. हो करू दे तिला आता. कुतू द्या जराशी, जोपर्यंत तिले टोल्याने घ्या लागन ना तोपर्यंत ते जास्तच येलं म्हटलं. हो नाही तर इथं येऊन घुसत जाईल आणि तुम्हाला त्रास देत जाईल. मी काय तिचे तकलीफ सहन करू आता. तिनं पोलीस स्टेशन दाखवलं ना आम्हाला, दोघा नवरा बायकोले. आता या वयात आम्ही पुरी जिंदगी पोलीस स्टेशनने पाहिलं बाई. हा तिने एक सोडून आता 2 डाव दाखवून दिलं म्हटलं. मग अशा पोट्टीला मी उभं तरी करतो काय आता दरवाजात. जाय म्हणून तिकडे तुझ्या नशिबानं. काय तिकडे, नाही तर मर नाही तर आठ म्हणून तिकडे. लेकरांनी आपली फिकर करत ना, आपणच लेकरांसाठी मरत राहू काय. आता करतच नाही मी तशी. हा आता मी कठोरच बनतो चांगली.
लय झल्ले मी त्या पोट्टीचं, लय नखरे झल्ले. आता तिचे हेच बंद करतो मी. लय त्रास देणं शिकली ते आता. हो जरासं कडक तर बनाच लागते मायबाबाले. लुलूपुचू राहिलं तर तेही फायदा घेऊन घेते आपला. मग नाही तर काय तर. चल बाई जातो मी आता, फोन लावतो, येईल इथंच टाइम होऊन जाईल नाही तर. हो जा, मी जातो घरी आता. बरं ठीक आहे, मी करतो मग. मग ये जा काय, उद्या ये जा मग बसाले. हो होईन ना. माई पोरगी राहिली असती कणी कापूनच टाकली असती मी साजरी. म्हटलं असतं अशी कशी जेल दाखवतं काय मायबापाले. बस असंच केलं असतं म्या. ज्याच्यावर विकते बाई त्यालाच माहित राहते मायबाप काय करते ना काही नाही. दुसऱ्याला बोलायला काय जाते बाई, असं करून टाका आणि तसं करून टाका. ज्याचं पोट उपसते त्यालाच माहित असते कसा त्रास होते आणि कसा नाही होत म्हणून. आई कशी आहे हो बाबाची तब्येत आता? आम्हा आली का बाई छाया? ये बरी आहे बाबाची तब्येत आता. तुला कोणा सांगितलं, निरोप कोणा दिला तुले? मला त्या दिवशी परीला फोन लावला होता का नाही मी असाच, तर परीनं सांगितलं. मग सुमिताई बोलला, हा म्हणे बाबाला दवाखान्यात आणलं म्हणे आणि असं असं झालं. मग माझ्या जीवच नाही लागे आई. तर मी म्हटलं चल, म्हटलं जातो, म्हटलं येईले, म्हटलं तर हे काही घरी होते नाही, वावरात होते. मग हे आल्यावरच म्हटलं मी येईले, चला ना म्हटलं. तर मग आज आली बा. बसा ना जवळ बाई या ना. हा मामीजी बसतो ना. आली वाटते बाबा. 4-8 दिवस तिथं राहते, 4-8 दिवस आता इथं राहीन अजून. आई आम्ही आता आलो कोणी तर पुष्पा काकू नाही काय, पुष्पा काकूच्या इथं पोलिस आले होते म्हटलं. आता अमाय तिथं काही पोलीस आले हो आता. कायसाठी आले तिथं पोलिस, काय झालं म्हणते? पोलीसाठी पोरगी गेली म्हणते पोलीस स्टेशनमध्ये मायबापाविषयी कंप्लेंट करायला. तर त्याच्यासाठी होय बाबा, लग्न करायचं आहे म्हणते कोणासोबत होतं, मायबाप करून नाही देऊन राहिले बा म्हणून. तर मायबापावर कंप्लेंट करायला आली ते. असं वा रे वा, पोरगी मस्त पोरगी आहे. मग हे चालले काय मग आता, गेले? हे जाईन ना आता. आम्ही तिकडून येऊनच राहिलो होतो. पुष्पा काकून सुमन काकू बसल्या होत्या, तर आम्ही असं निघून आलो. बोलली बरं मी जराशी, तेवढ्यात मागूनच पोलिस आले आणि म्हणायला लागले या म्हणे पोलीस स्टेशनमध्ये असं तसं. तर मग आता काय जाईन ते काकाजी आणि काकू दोघं जण जाईन. काकाजी घरी आहे का तर मग? नाही, ड्युटीवर गेले ते काकाजी. आता फोन करून ना बोलावून ते येईल, जाईन मग त्या सगळे. डबल लागते काय गड्या नवऱ्याच्या मागं? तिथं तर नसं म्हटलं का मला ह्याच माणसासोबत लग्न करायचं आहे. तिथं तर पोरगं नाही म्हणते कोणासोबत लग्नच करायचं आहे म्हणते, मायबाप करून नाही देऊन राहिले. होऊ शकते, नाही तर राजेशजीच्याच मागं लागून अजून. मला पाहा लागून बरोबर सांभाळून ठेवा लागून राजेशजीले, नाही तर माझ्या पदून जाईन.